जेव्हा जेव्हा स्वयंपाकाचा कंटाळा येतो तेव्हा तेव्हा माझ्यासमोर हीच रेसिपी येते आणि तोंडाची चव गेल्यावर सुद्धा हेच करते बरं का मी. आता इथे मी पावभाजी केलेली आहे आणि यापेक्षा सोपी पद्धत मला तरी ठाऊक नाहीये. नक्की तुम्हाला पण माहिती नसणार याची गॅरंटी आहे. आता इथे वटाणे आणि गाजर सीझन संपत आलाय, त्याच्यामुळे म्हणलं चला पावभाजी करून घेऊया. सगळे व्हेजिटेबल्स मी इथे कट करून घेतले. बटाटा, फुलगोबी, गाजर, शिमला मिरची आणि वटाणे हे सगळं छान असं स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आणि एका कुकरमध्ये थोडंसं जिरं घालायचं आणि त्यामध्येच आपल्याला पावभाजीचा मसाला घालायचा आहे, जो की मी इथे एव्हरेस्टचा यूज केलाय. छान असं पावभाजी मसाला पण घालायचा आणि करपू द्यायचा नाही अजिबात. त्याच्यामध्ये चिरलेल्या सगळ्या भाज्या धुवून घालायच्या. आता कलर छान यावा आपल्या भाजीला त्याच्यासाठी मी त्यामध्ये बीट एक किसून घातलेला आहे. किसूनच घालायचा, कारण बीट शिजला तरी पण स्मॅश व्हायला जड जातो, त्याच्यामुळे किसून घातलेला आहे. आपल्याला वरतून फूड कलर घालायची काहीच गरज नाही, त्याच्यामुळे बीट घालायचं. हेल्दी पण रेसिपी होते आणि कलरफुल पण होते. आता इथे 4 शिट्ट्या मी जवळपास करून घेतलेल्या आहेत आणि एका दुसऱ्या कढईमध्ये थोडंसं तूप घालते आणि त्यासोबतच तेल घालते. आता बटर जरी टाकलं तरी चालते, पण मी अगोदरपासूनच तूप घालते त्याच्यामुळे मी तुपच घालते, बटर घालत नाही. तेल आणि थोडंसं तूप हे दोन्ही पण मिक्स करून कढईमध्ये तापायला ठेवलं. त्यामध्ये कांदा घातला. त्यानंतर अद्रक लसणची भरपूर अशी पेस्ट टाकली. अद्रक लसण अजिबात करपू द्यायचा नाही, करपला तर त्याची चव चांगली लागत नाही. त्यामध्येच आता थोडंसं टमाटे सुद्धा घातलेलं आहे. जास्त आमच्या इथे आंबट आवडत नाही म्हणून मी थोडं घातलं. तुम्ही 2 टमाटे सुद्धा घालू शकतात. लाल तिखट आणि एव्हरेस्टचा पावभाजी मसाला टाकायचा आणि छान असं तेल सुटेपर्यंत मसाला छान असा परतायचा आणि थोडंसं वरतून पाणी सुद्धा घालायचं, म्हणजे जेणेकरून आपलं जळणार नाही मसाला. आता इथे जे भाज्या आपण सगळ्या 3 शिट्या करून घेतलेल्या होत्या, तर ते सगळ्या भाज्या टाकलेल्या आहेत. आता या स्मॅशरने स्मॅश करायच्या. स्मॅश इथपर्यंत करायचं की आपला हात दुखला पाहिजे, म्हणजेच आपली भाजी छान तयार होते. इतकी घुटून घेतलेली आहे आणि लागेल तसं त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. पाणी इतकं टाकायचं की जेव्हा आपण पाव डिप करतो ना त्यामध्ये भाजी त्याने सोकली पाहिजे, तर इथपर्यंत टाकायचे. आता ही पावभाजी तुम्हाला कशी वाटली, आवडली तर लाईक करा चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम.